तिबेटच्या पर्वतरांगांमध्ये घडलेल्या एका नैसर्गिक घटनेनंतर अवघ्या काही मिनिटात पाण्याचा प्रचंड लोंढा नेपाळच्या दिशेने आला आणि पाहता पाहता रस्ते, पूल, वाहने आणि वीज प्रकल्प पाण्यात वाहून गेले. या आपत्तीत आतापर्यंत 160 जणांचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे. तर हे 750हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये 133 भारतीयांचा समावेश आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले अनेक भारतीय या संकटात अडकले आहेत. नेमकं तिबेटमध्ये काय घडलं, हा महापूर इतक्या वेगाने नेपाळपर्यंत कसा पोहोचला आणि आता भारतासमोरचं आव्हान काय, पाहूया संपूर्ण घटनाक्रम. नमस्कार. तिबेटमध्ये स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी 8:37 भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली. या परिसरात भूकंपाचा धक्का बसल्यानंतर हिमस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित मोठी नैसर्गिक घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे लेंदे नदीचा प्रवाह हा थांबला. त्यामुळे नदीच्या मार्गात पाणी साचून तेथे नैसर्गिक जलाशय तयार झाला. त्यानंतर हा नैसर्गिक अडथळ्यांचा बांध फुटला आणि साचलेलं पाणी अचानक मोठ्या वेगाने खालच्या दिशेनं आलं. लेंदे नदीला आलेल्या या पुराच्या लोंढ्यासोबत दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आणि त्याचा थेट परिणाम भोटेकोशी नदीवर झाला. यानंतर पुराचा प्रवाह त्रिशुली नदीच्या दिशेने गेला. विशेष म्हणजे भूकंप आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या घटनेमध्ये अवघ्या काही मिनिटाचं अंतर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे स्थानिकांना या परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी जाण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही. या महापुराचा सर्वाधिक फटका हा नेपाळमधील रसुआ परिसराला बसला. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले, रस्त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, वाहनं पाण्याच्या प्रवाहात अडकली, काही वाहनं ही वाहून गेली. पासांग लामू महामार्गाचा मोठा भाग या पुरामुळे बाधित झालाय. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 19 पूल वाहून गेलेत. जवळपास 42 किलोमीटरच्या रस्त्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. अनेक जलविद्युत प्रकल्प बाधित झाल्यामुळे नेपाळमधील वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय. दरम्यान या दुर्घटनेत भारतीय नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचं समोर आलंय. बेपत्ता नागरिकांमध्ये 133 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीय असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान 50 भारतीय यात्रेकरूंचा समावेश असल्याची सुद्धा माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही मदत कार्याला आता वेग दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे. भारताकडून सुमारे 10 टन मदत सामुग्री आणि अत्यावश्यक औषधं नेपाळकडे पाठवण्यात आली आहेत. भारतीय हवाई दलाचं C-130 हे विमान दिल्लीजवळील हिंडन हवाई तळावरून काठमांडूकडे रवाना करण्यात आलंय. त्रिशुली नदी ही पुढे भारतात प्रवेश केल्यानंतर गंडक नदीच्या प्रणालीशी जोडली जाते. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भारतातील संबंधित भागामध्ये प्रशासन सतर्क करण्यात आले. सध्या सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे बेपत्ता नागरिकांचा शोध घेणं, दुर्गम भागाशी संपर्क पुन्हा प्रस्थापित करणं आणि अडकलेल्या भारतीयांसह इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणं. ही होती नेपाळमधील महापुराची संपूर्ण घटना आणि त्याचा भारतावर झालेला परिणाम. अशाच महत्त्वाच्या घटनांचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्यासाठी स्टोरी.मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा.